नमस्कार मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्हाला 1000 सबस्क्रायबर मिळवावे लागतात. म्हणून मी तुम्हाला विनंती आणि मी त्याबद्दल तुमचा आभारी राहील. तर मित्रांनो, आजचा विषय आहे की जेव्हा आपले पगार होतात दर महिन्याला, जे नोकरी करणारे लोक आहेत त्यांचे पगार झाले काय, मुख्यतः ते लोक काय करतात की कसा तो पैसा जो येईल तो आपली देणी असते ती देऊन टाकावी, हा आपला विचार खूप असतो. आपलं काही कर्ज असेल तर पटकन ते फेडावं म्हणून पटापट आपण ते पैसे खर्च करणार. काय रेशन पाणी आणायचं असेल तर ते ताबडतोब आपण ते पैसे त्याच्यासाठी वापरतो. बिल भरायचं असेल, हे ते जे जे काय बारीक सारीक असतील गोष्टी, तर त्या आपण फेडायला पटापट बघतो, त्या पूर्ण करायला, कारण ते एक आपल्याला ओझं वाटत असतं आपल्या डोक्यावर. म्हणजे ते एकदा महिन्याभराचं ते देऊन टाकलं म्हणजे महिनाभर आपल्याला डोक्याला ताप नाही असं आपल्याला वाटत असतं. पण असं कसं आहे माहिती, जो पगार येतो ना तो ताबडतोब खर्च करायचा नसतो. जो तुम्हाला महिन्याला पगार आहे, तुम्ही नोकरी करत असाल, कुठे मेहनत मजुरी करत असाल, तर जेव्हा तुम्हाला तो महिन्याने पगार मिळत असेल, किंवा काही जण मजुरी असेल तर 15 दिवसाने मिळत असेल, काय 2 महिन्याने मिळत आहे, 1.5 महिन्याने मिळत असेल, तर तो पहिला आलेला पगार, मी महिन्याचा बोलेन आधी, आलेला पगार ताबडतोब खर्च पहिल्या दिवशी खर्च करायचा नाही आहे. पहिल्या दिवशी तो पगार म्हणजे त्याच्यातली काही नोटा, म्हणजे 4-5 नोटा, मी म्हणे का 2-3 नोटा ह्या प्रथम आपल्याला देवासमोर ठेवायच्या आहेत. देवासमोर ठेवून त्याला हळदी कुंकू वाहायचं आहे. नंतर त्या तुम्ही नोटा घेऊ शकता, पण अगोदर त्या नोटा 2-3 नोटा देवासमोर ठेवून त्या हळदी कुंकू वाहून त्यांची एक प्रकारे पूजा करायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला त्या समोर, देवासमोर एक माळ स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, किंवा तुमचा जो कोणी इष्टदेव असेल, तुम्ही रोज ज्याची पूजा करताय त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. एक माळे 108 असते, 108 माळा त्या हे असं म्हणी असते त्यांची, ती माळ असते. तर 108 वेळा ती एक माळ तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. जे नामस्मरण केलं कुठल्याही देवाचं करा, तुमचं जो असेल गावचा देवाचं करा, तुम्ही जे फोटो ठेवता देवघरात किंवा त्या मखरामध्ये, तर त्याची करा, कुठल्याही देवाची करा, किंवा स्वामी समर्थांची करा, साईबाबांची करा, कुठल्याही देव, राम, श्रीराम, गणपती बाप्पा, कुठल्याही देवाचे तुम्ही पण नामस्मरण करणं खूप आवश्यक आहे समोर ठेवल्यानंतर. त्यामुळे आपोआप तुमची भरभराट होणार आहे. तो पैसा जेव्हा तुम्ही देवाला एक प्रकारे तुमचा वाटा तुम्ही देताय असं समजा, कारण तुम्ही जे कमवता ते आपण देवाच्या कृपेने आपण कमवत असतो. आपण धडधाकड आज आहोत ते देवाच्या कृपेने आहोत, असा एक विचार मनामध्ये ठेवायचा की हा माझा पैसा आहे, ह्याच्यात माझा देवसुद्धा वाटेकरी आहे, देवाला सुद्धा आपण 4 पैसे दिले पाहिजेत, असा एक भाव ठेवायचा आपल्या मनामध्ये. का देवामुळेच आपण आज जन्माला आलेलो आहोत, देवामुळेच आपण आज सुखी आहोत, देवामुळे सगळं चाललेलं आहे, आपल्या जीवनात आनंदी आनंद, असा एक भाव ठेवून तो पैसा देवासमोर ठेवायचे आणि त्याची पूजा करायची आहे. आणि त्याला सांगायचं आहे देवाला का बाबा हा तुझ्यासाठी मी ठेवलेला आहे. नंतर एक माळ नामस्मरण करायचं आहे कुठल्याही देवाचं, किंवा स्वामी समर्थांचा करावं का तिथे आहे, कुठला हा तुमचा जो देव असेल त्याची एक माळ नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर त्याच्यातला जर तुम्हाला समजा 10,000 पगार असेल तर 1,000 रुपये हे गरीब लोकांसाठी, गरीब प्राणी वगैरे असं यांच्यासाठी मग देण्यासाठी ठेवायचं 1,000. त्याच्यातले कसं तुम्ही रोज समजा भिकारी वगैरे रस्त्यावरून दिसत असेल तर रोज त्यांना 1 किंवा 2 रुपये द्यायचे आहेत, जास्त द्यायचे नाही आहेत, 1-2 रुपये द्या, त्यांचे तुमचा देण्याचा भाव वाढला पाहिजे, देण्याची वृत्ती वाढली पाहिजे. नाही तर आपली बघावं, आपण जर आता सोसायटीत समाजात बघतो माणूस नुसतं घ्यायलाच बसलेला असतो, ओरबडायला घ्यायला असतो. आपण बघा काही फुकट वस्तू मिळायला आपण ताबडतोब धावतो घेण्यासाठी. तर ही घेण्याची वृत्ती आहे ती वाईट असते. घेण्याच्या वृत्तीमुळे तुमची भरभराट कधीच होणार नाही, तुमच्याकडे ती गोष्ट येणार नाही. पैसा जर यायला असं तुम्हाला वाटत असेल भरपूर यावा, तर तो देण्याची वृत्ती पण वाढली पाहिजे. तुम्ही जेव्हा देता तेव्हा तो 100 पटीने 1000 पटीने तुमच्याकडे येत असतो. ही वृत्ती जेव्हा तुम्ही वाढवाल देण्याची, जसं आता मी तुम्हाला सांगितलं, रोज 1-2 रुपये भिकारी दिसला कुठे रस्त्यात तर त्याला द्यायचे आहेत, ट्रेनमध्ये दिसला तर त्याला द्यायचे आहेत, कुठेही दिसेल तिथे त्यांना द्यायचे आहेत, रोज द्यायचे आहेत. त्यामुळे तुमची एक देण्याची वृत्ती नसेल तर मग गोष्ट वेगळी आहे. नंतर तुम्ही गाई जर असेल, आता शहरामधून गाई घेऊन बसलेल्या असतात बायका, त्यांना चारा द्यायचा आहे, 5 रुपयाचा द्या, 10 रुपयाचा द्या, रोजच्या रोज द्याल तर खूपच चांगलं आहे. का तुमची ती वृत्ती वाढत जाणार आहे, देण्याची वृत्ती वाढणार आहे. तुम्ही चांगलं एक काम करत आहात त्यामुळे ते द्यायचं आहे.
जास्त देऊ नका, कधी पण जास्त द्यायचं नाही. आपल्याला आपली झेपेल याप्रमाणे द्यायचं आहे. 5 रुपयाचा दिलाच रोज तरी खूप झाला, मग ते एक द्यायचं आहे. दुसरं म्हणजे जर कुत्रे वगैरे असतात त्यांना पाव द्या किंवा काही द्या. एखादी चपाती घरात असेल तर ती द्या किंवा पाव द्या. कुठली वस्तू खाण्याचा पदार्थ त्यांना द्यायचा आहे कुत्र्यांना. ओके, म्हणजे त्यामुळे सुद्धा तुमची देण्याची वृत्ती वाढणार आहे. जेव्हा तुम्ही देता ना मित्रांनो, तेव्हा येत असतं भरपूर, हजारो पटीने ते तुमच्याकडे येणार आहे. ते तुम्हाला समजणार पण नाही कसं आलं आहे ते. तुमचा धंदा वाढेल, तुमचा पगार वाढेल, तुमचे बॉस असतील ते जे साहेब असतील ते चांगले वागतील तुमच्याबरोबर, मुलाबाळांना नोकऱ्या चांगल्या मिळतील, त्यांचं चांगलं शिक्षण होईल. देण्याची वृत्तीमधून येणं आपोआप होत असतं. देव आपल्याला तेव्हा देत असतो जेव्हा आपण देतो तेव्हा देव आपल्याला देतो. हे लक्षात ठेवा. कंजूसगिरी जर तुम्ही केली ना, तुम्ही फक्त आमच्या घरातली माणसं कशी सुखी राहतील असा विचार जेव्हा करता ना, तेव्हा तुम्ही संकुचित वृत्तीचे होता, तुम्ही स्वार्थी होता, तुम्ही स्वतःबद्दलच विचार करायला लागता. आणि तेव्हा तो पैसा आलेला पण उपयोगी होत नाही किंवा त्याचा उपयोग होत नाही चांगल्या प्रकारे. मग त्याच्यात आपल्या घरात आजारपण वाढू लागतात किंवा कसले ना कसले प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्याच्यात तो पैसा निघून जातो आणि तुमची वृत्ती समाधानी राहणार. मग ती जेव्हा तुम्ही द्यायला लागता ना, आपोआप तुमची वृत्ती समाधानी होत जाते. तुम्हाला देण्यामुळे एक वेगळं समाधान मिळतं आहे. ते तुम्ही देऊन बघा, मग तुम्हाला कळेल. असं तुम्हाला कळणार नाही ते. जेव्हा तुम्ही रोज द्या, रोज देणं खूप आवश्यक आहे. कधीतरी देऊन त्याला काय अर्थ नसतो, तो भाव तयार होत नाही. जेव्हा तुम्ही रोज द्याल, रोज भिकारी तर असतात रस्त्यातून, त्यांना द्या रोज. मी सांगितलं तसं गाईला चारा द्या किंवा कुत्र्यांना पाव वगैरे द्या, चपाती द्या, काही द्या. जे कोणाला मदत असेल, समजा एखादा गरीब मुलं असेल, त्याला फी भरायची असेल पण त्याच्याकडे नाही आहे, तर तुम्हाला झेपेल तेवढे द्या. त्याला जास्त द्या असं नाही म्हणणार मी. 100-200 रुपये एखाद्या महिन्याची त्याची फी भरा किंवा त्याला पुस्तकं द्या. पुस्तकाला काय भरपूर पैसे लागत नाहीत. 2-4 पुस्तकं द्या, सगळं सेट पुरा देऊ नका. पण अशी देण्याची जेव्हा वृत्ती तुमची वाढेल ना, तुमच्याकडे पैसा आपोआप येईल. एक तुमचा जो पगाराचे येतील थोडेसे पैसे, मी तर बोलले 10% किंवा 5%, म्हणजे 10,000 असेल तर 1,000 रुपये तुम्ही त्याच्यासाठी वेगळे काढा, फक्त देण्यासाठी. आणि मग बघा तुमच्याकडे सुख, समाधान, शांती तर येईलच, पण त्याबरोबर पैसासुद्धा येईल. जेव्हा तुम्ही देता ना मित्रांनो, आपोआप तुमच्याकडे पैसा येत असतो. परत जेव्हा तुम्ही पैसे देवासमोर ठेवाल, त्याची पूजा कराल, त्याला रोज दर महिन्याला, मी बोलतो एकदा नाही, वर्षातून एकदा नाही, दर महिन्याला हे करायचं आहे. तुम्ही ते माळ जेव्हा नाम जपाल देवाचं, त्यावेळी देवाला सांगा, माळ जपून झाल्यानंतर देवा माझा पगार वाढव. मागायला काही लाजू नका. देव आपला ते आईवडीलच आहेत असे समजा. देव देणारा असतो, तो आपल्याला देणारच आहे. आणि आईवडिलांकडे मागणं ह्याच काही गैर नाही, काही चुकीचं नाही. निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही जेव्हा मागताना तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे येत असते. जे आता काय झालं, आपण नेगेटिव्ह विचार करून नकारात्मक, तुम्ही नकारात्मक म्हणजे काय विचार करता, अरे माझ्याकडे पैसा नाही, मी गरीब आहे, माझा बॉस असा आहे, माझी कंपनी लहान आहे, त्याची गॅरंटी नाही, चालेल की नाही. त्यामुळे तुम्ही ते मागत असता, नको त्या गोष्टी मागत असतात, चुकीच्या मागत असतात. मग तसंच घडत जातं. म्हणून देवाजवळ असं मागा, द्या माझा पगार वाढून दे, देवा माझा पगार वाढून दे, असं 10, 15, 20 वेळा म्हणा. देवा माझा ह्या महिन्यात पगार वाढून दे, देवा माझा ह्या वर्षात पगार वाढून दे, असं बोला. काय आपोआप देव ते बरोबर सगळं पुढे घडून येणार आहे. तुम्ही रोज फक्त महिन्याला तरी म्हणा, रोज तर म्हणाल तुम्हाला जमणार नाही, पण महिन्याला असं म्हणायचं आहे, देव माझा पगार वाढून दे. दुसरं म्हणजे असं पण म्हणायचं आहे का देव माझी भरभराट होऊन दे, देवा माझी भरभराट होऊन दे. हे तर तुम्ही रोज जर देवासमोर म्हणले ना 5-10 वेळा, काही दिवसांनी आपोआप फरक तुम्हाला दिसायला लागेल. भरभराट येण्याचा करोडो रुपये नाही येणार आहेत, पण तुम्ही खाऊन पिऊन सुखी राहाल, एवढा तरी पैसा तुमच्याकडे येणार आहे. आणि त्याची तुमच्यामुळे तुमची मनाची स्थिती आहे ती समाधानी होणार आहे, मनामध्ये शांती येणार आहे. आणि देव माझा संरक्षण करताय असं म्हणा, असं समजायचं आपल्याला. जेव्हा तुम्ही रोज देवाकडे मागताना, जसे मी बोलतो आईवडिलांकडे मागतो, तसे देवाकडे मागाल, तेव्हा देव तुमचं संरक्षण करणार आहे, तुम्हाला देणार आहे असं जमव. तुम्हाला ती मनातली भीती निघून जाईल. जेव्हा संकट आल्यावर बघा आपल्या मनात भीती निर्माण होते, आता काय करू, कोण मदत करेल. पण जेव्हा तुम्ही देवाकडे असं मागताना, देवाला असं जरी बोलले ना तुम्ही, माझं देवा माझ्या घरातल्यांचं संरक्षण कर, असं जरी तुम्ही म्हटले ना, तरी आपोआप देव तुमचं संरक्षण करायला सुरू होईल. देव जिथे तुमची संकट येतील तिथे देव तुम्हाला संरक्षण देईल, तुमचं संरक्षण करेल, तुमची मदत करेल. कुठल्याही मार्गाने मग ते होऊ शकतं. मी तर म्हणतो असं रोज जर म्हटले ना तुम्ही, देवा माझ्या घरातल्यांचं आणि माझं संरक्षण कर,
असं जर रोज म्हटलं ना तरी तुम्हाला काही दिवसांनी बघा किती फरक दिसेल. मुलांच्यावर म्हणजे कुठलाही काय तसा प्रसंग ओढावणार नाही. मुलं बाहेर फिरत असतात, इकडे तिकडे जात असतात, गाडी घोड्यातून फिरत असतात. तर जेव्हा तुम्ही हे एक असं बोलता ना तेव्हा मुलांच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होत असतं. ते देवाचं कवच आहे असं मी म्हणेन. ते तयार होतं आपोआप तुम्ही म्हणता तेव्हा. ते म्हणणं खूप आवश्यक असतं. आपण नेगेटिव्ह विचारांमुळे, आपण नकारात्मक विचारांमुळे आपण संकट ओढवून घेत असतो. पण ते आपल्याला माहीत नाही. जी मनाची शक्ती कशी काम करते हे आपल्याला माहीत नाही. जेव्हा तुम्हाला कळेल, जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कर तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हां, हे बरोबर आहे. आम्ही केलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. तुमच्या फायद्याचं आहे म्हणून हे सांगतो आहे. कारण आपण लोकांचं भलं करायचं आहे. जेव्हा तुम्ही लोकांचं भलं करता तुमच्याकडे भरपूर काही येत असतं. मुख्यतः मी म्हणेन सुख, शांती आणि समाधान हे आलं ना, मग मी बोलतो तुम्हाला कशाची गरज नाही. इतर जेवढं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुखी राहाल. लाखो करोडो रुपये आले पाहिजे असं काही नाही. त्यांनी माणूस सुखी होतो असं नाही आहे. सुख, समाधान, शांती आणि पैसा याचा काही संबंध नाही आहे. तर लोकांना दुसऱ्याचं भलं करायचं बघा. आता मी जसं सांगतोय तसं तुम्ही लोकांना चांगलं चांगलं सांगा. त्याची जर वेळ आली तर तुम्हाला झेपेल एवढी मदत करा. असं नाही मी म्हणत काय लाखो रुपये त्यांना द्या आणि मग त्याच्या पाठी धावा. काही द्यायची गरज नाही. तुम्हाला झेपेल तेवढेच पैसे द्यायचे आहेत. नाहीतर नाही दिले तरी चालते, पण त्यांच्याबद्दल प्रार्थना तरी करू शकतो. बाबा यांचं भलं होऊन दे, यांचं चांगलं होऊन दे, यांना पण सुखात ठेव. जेव्हा आपण जी गोष्ट मागतो ना ती आपल्याकडे येत असते मित्रांनो. ती म्हणून चांगल्या गोष्टी आपण जीवनात करायच्या आहेत. आता भिकाऱ्याने 1-2 रुपये द्यायला त्याच्यात आपल्याला काय नुकसान नाही आहे. गाईला चारा देण्यात याच्यात काही नुकसान नाही आहे. कुत्र्याला पाव द्या त्याच्यात नुकसान नाही. मांजर असेल तिला काहीतरी खाऊ द्या, आपल्याला उरलं सुरलं असेल ते. मग त्याच्यातून तुमची देण्याची वृत्ती वाढते आणि तुमच्याकडे सुख, समाधान, शांती आपोआप खेचलं आहे. देवासमोर मागा, मला माझी भरभराट कर, माझा पगार वाढव. 20-30 वेळा म्हणा. मी तर म्हणतो रोज म्हणा देवासमोर माझा पगार वाढव म्हणून, माझं भरभराट कर देवा, माझ्या मुलांना संरक्षण दे. असं 20-30 वेळ नाही जमलं तर 5-5 वेळा तरी म्हणा तिन्ही गोष्टी. का माझा पगार वाढव 5 वेळा म्हणा, माझे भरभराट होऊ दे 5 वेळा म्हणा, माझ्या मुलांना, घरातल्यांना सगळ्यांना संरक्षण दे देवा असं म्हणा. आणि सर्वांना सुख, समाधान, शांती दे असं म्हणा. जेव्हा सर्वांना आपण मागतो तेव्हा आपल्याकडे आपोआप येत असतं. तर मित्रांनो, तुम्ही शांतपणे माझं ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.